मेट्रो झोन येथे आरोग्य शिबिर संपन्न. रहिवाशांनी घेतले लाभ. निर्मला लोककल्याण प्रबोधिनी संस्थेचे उपक्रम. इंदिरानगर येथील मेट्रो झोन या ठिकाणी रहिवाशांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 34 वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबवित निर्मला लोककल्याण प्रबोधिनी संस्थेतर्फे महिनाभरात तिसरा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. रविवारी 14 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून आरोग्य शिबिरास सुरुवात झाल्यानंतर रहिवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला. मेट्रो झोन रहिवाशांसाठी निर्मला लोककल्याण प्रबोधिनी संस्थेतर्फे डायबिटीज, ब्लड प्रेशर, नेत्र तपासणी, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुशील आय क्लिनिक आणि अग्रवाल हॉस्पिटल, जय हॉस्पिटल, पोटाचे आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर विशाल बोथरा, रक्तदानासाठी अर्पण रक्तपेढी या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले असून निर्मला संस्थेकडून आयोजनामुळे शेकडो रहिवाशांनी, फ्लॅटधारकांच्या परिवार तसेच सोसायटी कर्मचाऱ्यांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. संस्थेतर्फे मेट्रो झोन येथील प्रत्येक विंगमध्ये फर्स्ट एड बॉक्स लावण्यात आले आहेत. भविष्यात सामाजिक उपक्रम निर्मला संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न होत असून नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल तसेच या शिबिर निमित्ताने मेट्रो झोन सोसायटी यांनी सोसायटी परिवाराच्या आरोग्य तपासणीसाठी कुठलाही खर्च घेतला नाही व क्लब हॉल उपलब्ध करून दिला. यासाठी निर्मला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर देवरे सर यांनी आभार मानले. संस्थेच्या उपाध्यक्षा डॉक्टर रीमा पटेल बर्वे, सरचिटणीस डॉक्टर एस तांबोळी, सहचिटणीस आशा जाधव व मेट्रो झोन सोसायटी सर्व पदाधिकारी मेंबर यांनी प्रयत्न केले असून डॉक्टर प्रभाकर शिरसाट, विजय अल्लडवार, लक्ष्मण कापडनीस, सोहा गंगवार, राजिंदर धारा, शीतल अपटेकर, अर्शणी घोष, रमेश डेहेरवाल, राजेंद्र घोडके, इब्राहिम खान, न्यायधीरा युसुफ जई आदींचे विशेष सहकार्य लाभले. निर्मला लोककल्याण प्रबोधिनी संस्थेने आयोजित केलेल्या उपक्रमाचे स्थानिक रहिवाशांनी कौतुक केले. निर्मला लोककल्याण प्रबोधिनी संस्था या संस्थेच्या माध्यमातून सुशील आय क्लिनिक व अग्रवाल हॉस्पिटल, त्याचबरोबर पोटाचे विकाराचे डॉक्टर विशाल बोथरा, अर्पण रक्तपेढी आणि रक्त तपासणी या विभागावर आम्ही आज शिबिर घेत आहोत. या शिबिरामध्ये मेट्रो झोन सोसायटी आणि त्यांचे सर्व मेंबर हे सर्व लाभ घेत आहेत. साधारण इथं 1000 पेक्षा जास्त वस्ती आहे. या वस्तीमध्ये सर्व लोकांचा सहभाग आहे. त्यामुळे मी आनंदी आहे व सर्वांना एक मोफत सेवा दिली जाते एवढंच. दिनांक 14 डिसेंबर रोजी निर्मला लोककल्याण प्रबोधिनी नाशिक माननीय देवरे सरां यांच्या सहकार्याने मेट्रो झोन सोसायटीत ब्लड डोनेशन कॅम्प, पोटाचे विकार, शुगर, BP यासाठी आय चेकअप याकरिता मोठे शिबिराचे आयोजन केलेले. याला आतापर्यंत चांगला रिस्पॉन्स मिळते. हे शिबिर 3 वाजेपर्यंत सुरू राहणार असून मेट्रो झोन सोसायटीसाठी फार महत्त्वाचं पाऊल आहे असं मी सरांचे आम्ही मेट्रो झोन सोसायटीतर्फे निर्मला फाउंडेशनचे आभार मानतो. नमस्कार, मी डॉक्टर विशाल बोथरा, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि एंडोस्कोपिक सर्जन नाशिक. आज मेट्रो झोन सोसायटीमध्ये जो कॅम्प आयोजित केला आहे देवरे सरांनी बाकी सर्व लोकांनी, तर त्यांचा मी मनापासून आभार मानतो. आणि इथं बऱ्यापैकी ज्या चेकअपच्या फॅसिलिटीज आणि आजचा जो कॅम्प अरेंज केला आहे त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. नमस्कार. मी जितेंद्र प्रभाकर कोलते, मेट्रो झोन येथील C1 302 येथील रहिवासी असून येथे निर्मला लोककल्याण समितीतर्फे देवरे सर आणि ज्येष्ठ नागरिक संघटनेने नेत्र तपासणी आणि रक्तदान तपासणी शिबिर आयोजित केलेलं असून तिथे नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आणि हेच कार्य यांच्यातर्फे ह्या सर्व टीमतर्फे वारंवार म्हणजे दरवर्षी आयोजित होऊन इथे चांगल्या प्रकारे या लोकांना काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, याबद्दल सर्वांचे आभारी आहे. नाव SR युसुफ जई, मी निवृत्त न्यायाधीश आहे. गोंदियाहून माझी इथं बदली झाली नाशिकला आणि इथंच मी निवृत्त झालो. तेव्हापासून मी इथंच आहे. मी या ठिकाणी जवळजवळ 5 वर्षापासून राहतो.
इथली व्यवस्था वगैरे जी सोसायटी आहे त्याच्याबद्दल काही सांगायची गरज नाही. वेगवेगळे कार्यक्रम होतात, यशस्वी होतात आणि आमचे जे सोसायटीचे जे कार्यकर्ते आहेत, लोक आहेत आणि त्यांच्यावर मला अभिमान आहे. त्यांनी हे काम केलेलं आहे आणि आता हे जे कार्यक्रम आहे हे निर्मला लोक कल्याण फोरम यांच्यातर्फे हे कार्यक्रम घेण्यात आलेले आहे आणि मी सुद्धा माझे डोळे तपासून घेतलेले आहेत आणि मला जे ट्रीटमेंट दिलं, अतिशय सुंदर ट्रीटमेंट दिलं, भावासारखं ट्रीटमेंट दिलं, मुलासारखं ट्रीटमेंट दिलं आणि जे काही व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे मी खुश आहे. माझी विनंती आहे की असे कार्यक्रम प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी जिथं कोणी लोक जाऊ शकत नाही, कोणी करू शकत नाही, त्या ठिकाणी त्याचा जर प्रचार आणि प्रसार झाला तर लोकांचं कल्याण होईल, आमचंही कल्याण होईल आणि हे जे कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे समोर लागा त्यांचे मी सर्वातर्फे आभार मानतो.